गोंदियाकरांना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण राहावी म्हणून 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर त्यांचा अस्थिकलश गोंदियात आणण्यात आला असून गोंदिया शहराला लागून असलेल्या छोटा गोंदिया परिसरातील भीमघाट परिसरात हे अस्थिकलश ठेवण्यात आले असून दरवर्षी 6 डिसेंबरला गोंदिया शहरातील अनुयायी हजारोंच्या संख्येने या ठिकाणी महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी येतात। भीमघाट हे गोंदियावासियांसाठीच नाही तर संपूर्ण जिल्ह्याचं श्रद्धास्थान झालंय। भीमघाट म्हणजे भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना याची जाणीव करून देत आहे। गोंदिया जिल्ह्यातील हजारो भीमसैनिक पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून डॉक्टर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना नतमस्तक होण्यासाठी येतात। 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त हजारोंच्या संख्येत या स्मारकावर नतमस्तक होतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हा सोडून गेले, आता आमचा वाली कुणीच उरला नाही असे आठवून संपूर्ण देश गहिवरून रडू लागला। तो दिवस म्हणजे 6 डिसेंबर 1956 होता। आपणही बाबासाहेबांचे चरण स्पर्श करू या भावनेने गोंदिया येथील अर्जुन गजभिये, कुंडलिक बडगे, संपत फुले, वामनराव गजभिये, पत्तू नागदेवे, तानबा बनसोडे असे कार्यकर्ते मुंबईला गेले। त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या अस्थिकलश आणून स्मृतिस्तंभ तयार केला असून या ठिकाणी 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त गोंदिया जिल्ह्यातील हजारो भीमसैनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतात। गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल, राष्ट्रवादी काँग्रेस नेते माजी आमदार राजेंद्र जैन यांनी महामानवाला श्रद्धांजली वाहिली, तर गोंदिया शहरातील विविध राजकीय पक्षांकडून तसेच सामाजिक संस्थांकडून या ठिकाणी आलेल्या लोकांकरिता महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते। हे विशेष गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिवसाच्या निमित्ताने त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन, शतशत नमन आणि पूर्ण देशात आणि जगात त्यांनी जे कार्य केलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं भारताचं नाव गौरवान्वित केलेलं आहे त्यांना वारंवार शतशत नमन आणि विनम्र आदरांजली। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी त्यांना आदरांजली अर्पित करतो, मानवंदना अर्पित करतो, कोटी नमन करतो। आणि खऱ्या अर्थानं आजचा दिवस हा एक संकल्प करण्याचा दिवस आहे। बाबासाहेबांचे विचार, त्यांनी केलेले कार्य आणि संविधानाच्या माध्यमातून या देशातील प्रत्येक व्यक्तीला त्याला जीवन जगण्याचा, सन्मानित जीवन जगण्याचा दिलेला अधिकार, हे सर्व गोष्टी आजही घराघरापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्याची गरज आहे। आणि त्यांच्या या जीवनक्रमातून, त्यांच्या कार्यातून या सर्व गोष्टी आत्मसात करून आज खऱ्या अर्थानं प्रत्येक माणसापर्यंत विचार पोहोचले पाहिजेत, हीच खरी श्रद्धांजली।